नमस्कार. लव जिहाद एक दबलेलं वास्तव. लेखिका सुनीला सोनी. पुस्तक वाचन पुढे चालू. पालकांच्या अशा प्रतिक्रिया मागचे कारणही लक्षात घेण्यायोग्य आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते या युक्तीप्रमाणे पालकांची मनस्थिती समजून घेते. पालक आणि युवतीच्या मुलाखतीमधून समोर येणाऱ्या घटनाक्रमात फारसे अंतर नव्हते, तथापि वर्णनात आणि मुख्य म्हणजे काळजीत महद अंतर होते. मुलगी कुठे आहे हे कळल्यानंतरही पोलिसांना माहिती द्यायची की नाही? आपल्या मुलीचे घाणेरडे फोटो पाहायला मिळाल्यानंतर युवकाच्या विरोधात खंबीर पाऊल उचलायचे की नाही? मुलगी अल्पवयीन असल्यास, विशेषतः 16 वर्षाखाली असेल तर युवकाच्या विरोधात केस जिंकण्याची शक्यता खूप निर्माण होते. परंतु जर ती 18 वर्ष पूर्ण झालेली असेल तर काय करायचे? घरी आलेली मुलगी अनेकदा प्रेग्नंट असते. अशा परिस्थितीत घरच्या लौकिकाला जपण्याची कसरत करीत पुढचे पाऊल कोणते उचलायचे? एकाच वेळेस पोलीस, वकील, डॉक्टर, शेजारी, नातेवाईक, मुस्लिम समाज अशा सगळ्यांना तोंड देण्याच्या दिव्यातून पालकांना जावे लागते. केस जिंकल्यानंतरही पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न उभा ठाकत होता. पालकांची अवस्था मोठी दयनीय दिसत होती. सर्वसाधारणपणे पालकांच्यापेक्षा जे पालक आपल्या मुलीप्रमाणे इतर मुलींचे नुकसान होऊ नये म्हणून पुढाकार घेत होते, त्यांच्या तसेच सार्वजनिक कार्यकर्त्याच्या भेटीतून इतरही अनेक गोष्टी उलगडत गेल्या. त्याची सत्यता पडताळणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा मुस्लिम युवकांच्या व्यूहरचनेकडे संकेत करत होत्या. उदाहरणार्थ, मुस्लिम धर्मात पुरुषाला एकाच वेळी 4 बायका करायचा अधिकार आहे. एकाच एक असे प्रमाण ठेवले तरी इस्लाम धर्मातल्या मुली जेमतेम पुरतील. जर जास्त लग्न करून संख्या वाढवायची असेल तर शेजारच्या धर्मातील मुलांशी संबंध आणावे लागतील, असे मस्जिदीतून सांगितले जाते. 2. पूर्वी लष्कर-ए तैयबा या संघटनेकडून मुस्लिम युवकांना लव जिहादी बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. आता ही जबाबदारी इस्लामिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आली आहे. 3. लव जिहादच्या कामासाठी आखाती देशातून मुबलक पैसा येतो. मुलगी पटवण्यासाठी वाटेल तेवढा पैसा उधळला जातो आणि त्यात यश आल्यानंतर शीख मुलीला 7.5 लाख रुपये, ब्राह्मण मुली व जैन मुलीला 4.5 लाख रुपये आणि इतर जमातीतील मुलींना फसवले तर 2.5 लाख रुपये बक्षीस दिले जाते. 4. मुस्लिम युवकांचे लैंगिक भान उत्तेजना हिंदू युवकांपेक्षा जास्त असते. कलईच्या पातेल्यात अन्न शिजवणे, युनानी पद्धतीने औषध घेणे या गोष्टी तिथे चालतात. 5. ज्या युवतींचा शोध लागत नाही त्या राजस्थानात किंवा हैदराबादला गेल्याचे कळते. त्यावेळी असे नक्की समजावे, एकतर त्यांची आखाती देशामध्ये विक्री झाली असावी किंवा त्यांना देहविक्रयासाठी पाठवले असावे. या ठिकाणी गेलेल्या युवती त्यांच्या कुटुंबियांना पुन्हा कधीच दिसून येत नाहीत. 6. आखाती देशात इथल्या मुलींना भरपूर मागणी असते, कारण त्या युरोपियन अमेरिकन मुलीप्रमाणे थंड नसतात, आफ्रिकन मुलीप्रमाणे आक्रमक नसतात, तर त्या बुद्धिमान आणि समतोल ठेवणाऱ्या असतात. 7. मुस्लिम युवक लढाऊ जमातीतील युवतीच्या वाटेला सहसा जात नाही. वशीकरण तंत्र. वरील उद्गारापेक्षा जास्त तीव्रपणे विषय निघत होता तो ब्लॅक मॅजिक किंवा वशीकरण तंत्राचा. एकूण एक पालक, बहुतेक सर्व सार्वजनिक कार्यकर्ते अशा सगळ्यांचे एकमुखाचे म्हणणे आहे की मुलींना प्रेमपाशात अडकवण्यात, त्यांना पळवून नेण्यामध्ये ब्लॅक मॅजिक किंवा वशीकरण तंत्राचा वापर 100% केला जातो. काळ्या जादूमुळेच चांगल्या युवती भुलल्या जातात. आपले काय होत आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. मुस्लिमांच्या जाळ्यात अडकल्यानंतर भय उत्पन्न करणारे अंधकारमय भवितव्य दिसत असूनही युवतींच्या मनात त्या युवकांच्या विषयी आकर्षण कायम असल्याचे मी घेत असलेल्या मुलाखतीमधून स्पष्ट होते. प्रत्येकाच्या सांगण्यानुसार मुलीला परत आणण्यात यश आले तरी ती त्यावेळी अत्यंत आक्रमक असते. स्वतःच्या पालकांना ओळखायला तयार नसते. तू कोणाबरोबर गेलीस, तिथे काय घडली याविषयी बोलायला उत्सुक नसते. वाटेल ते करून तिला मुलाकडे परत जायचे असते. असे का घडते असा प्रश्न संबंधितांना पडतो. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात येते की प्रत्येकाच्या अंगावर कुठे ना कुठेतरी तावीज बांधलेला आहे. कधीकधी गळ्यात
गळ्यातील साखळीमध्ये, कधी अंगठीमध्ये, कधी पायाच्या पैजणामध्ये अनाकलनीय मंत्र आणि किंवा अंगारा असे मिळते. ती वस्तू तोडून टाकल्यानंतरच मुलगी काही प्रमाणात आपल्या पालकांना ओळखायला लागते. तिची आक्रमकता थोडीशी कमी होते. आणखी काही उपाय केल्यानंतर ती स्वतःवर गुदरलेला प्रसंग सांगण्याच्या स्थितीत येते. मात्र तोपर्यंत एखादी लहानशी अल्पवयीन मुलगी पोलिसी हिसक्याला सुद्धा घाबरत नाही. जेव्हा युवतींशी मी संवाद साधत होते तेव्हा युवती देखील आपल्याला त्याच्याबरोबर जायचे नव्हते किंवा परंतु आपण कसे गेलो, त्याच्याबरोबर संबंध कसे ठेवले हे समजलेच नसल्याचे म्हणतात. अनेक युवतींनी आपल्याला खाण्यामधून पिण्यामधून काहीतरी दिल्याचा दावा केला. एका युवतीने माहिती देताना सांगितले की जे मुस्लिम मक्केला जाऊन येतात त्यांना तिथे एक पवित्र तीर्थ आणि दुसरे वशीकरणासाठी उपयोगात आणणारे जल दिले जाते. ते जल नेहमीच्या पाण्यात मिसळून दिले असता संबंधित व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण विसरते आणि दुसरा सांगेल ते ऐकायला तयार होते. एका युवतीने आपल्याला भूलजटीचा उपयोग केल्याची माहिती दिली. ही जडीबुटी अशी आहे की जिचे मूळ ओलांडले असतात ती दुसऱ्या व्यक्तीच्या पूर्णपणे ताब्यात जाते. ब्लॅक मॅजिकच्या संदर्भात पालक, सार्वजनिक कार्यकर्ते इतकेच नव्हे तर वकील, पोलीससुद्धा आपले अनुभव सांगताना म्हणाले की रीनाला आम्ही परत आणले तेव्हा रीना अतिशय हिंस्र झाली होती. तिला थंड पाण्याने आंघोळ घातली. अंगावरचे सर्व तावीज, साखळी तोडून टाकण्यात आले. आत्ता कुठे ती थोडी शांत झाली. आईवडिलांना ओळख करायला लागली. 2. हा सरळ ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे. नाहीतर आमची वंदना अशी नव्हतीच. पोलिसांनी धमकावले, तिच्या भावाने खूप बदडले तरी ती पुन्हा पळायच्याच तयारीत. 3. मुलींना कह्यात घेताना त्यांच्यावर जादूटोणा तर करतातच पण अंमली पदार्थांच्या वगैरे सवयीसुद्धा लावतात. संध्या पुष्कळदा शांत व्हायची, आमचे सगळे ऐकायची, परंतु अचानक भयंकर पिसाळायची. या पिसाळलेल्या अवस्थेत संध्या स्वतःच्या घरातून 9 वेळा आणि आमच्या घरातून 3 वेळा पळाली आहे. कुठून तिला घेऊन आलो आहोत. मी नक्की सांगते ती अंमली पदार्थाच्या आहारी गेलेली आहे. सोलापूरच्या एका वकील महिलेने अशा पुष्कळ केसेस हाताळलेल्या आहेत. त्यांनी सांगितले अतर्क अशा अनेक गोष्टी या मुली करतात. स्वतःची भाषासुद्धा विसरतात. खास मुस्लिम हेलातून बोलायला लागतात. एखाद्या लाडवात 100 सुया टोचणे किंवा स्वतःच्या घरातील सोने विकून पुढे त्याचे काय केले हे सांगू न शकणे, अशा अनेक गोष्टी लव जिहादमध्ये फसलेल्या मुलींकडून होत असतात. या सर्व प्रकारच्या वशीकरणाचा उपयोग केला जातो असे माझे ठाम मत आहे. मुस्लिम समाजातील कित्येकांना काळी जादू येत असते. त्यांच्याकडे आपसात याचा वापर केला जातो. वशीकरण आणि गारुडी विद्येचे शिक्षण युवकांना दिले जाते. त्या तंत्रानेच मुलींना फसवले जाते. वरील प्रकारचे डोके गरगरून टाकणारे अनेक उद्गार ऐकायला मिळत होते. प्रत्येकाच्या सांगण्यात ब्लॅक मॅजिकचा उल्लेख अनिवार्यपणे येत होता. आलेल्या अनुभवामुळे पालकांनी तसेच या विषयाशी संबंधितांनी त्यावर तोडगेसुद्धा करून पाहिले आहे. तोडग्याचा परिणाम म्हणून मुलगी पुन्हा हाताशी लागली असा जोरदार दावा केला जातो. त्याचे उपचार विधीसुद्धा पुष्कळांनी सांगितले आहे. 1. नारळाच्या पंचमहाभूताने तत्व घालायचे म्हणजे माती, जल इत्यादी. तो नारळ युवतीवरून 21 वेळा आणि मारुतीवरून 21 वेळा उतरवायचा. असे 3 वेळा करून झाल्यावर नारळाची आहुती अग्निकुंडात द्यायची. तिथली राख मुलीच्या अंगाला लावायची. त्यानंतर मुलीला थंडगार पाण्याने स्नान घालायचे. असे केल्यानंतर कितीही वाईट बाधा झाली असो ती बाधा नष्ट होते व मुलीच्या स्वतःच्या पालकांना ती ओळखायला लागते. 2. युवतीला परत आणले की तिच्या अंगावरचे सर्व तावीज, गंडे, दोरे तोडून अग्नीत जाळून टाकायचे. मुठभर मीठ घालून तिला थंड पाण्याने आंघोळ करायला लावायची. तिने तोपर्यंत वापरलेले कपडे तिला पुन्हा दिसूसुद्धा द्यायचे नाहीत. असे केले तरच तुम्ही मारझोड करून सुद्धा जो उपयोग होणार नाही तो उपयोग होतो. मुलगी पुन्हा आपली होते. 3. दुर्गा सप्तशतीतील एक मंत्र त्र्यंबकम यजामहे असा महामृत्युंजय जप त्यांच्या अनुष्ठानानंतर बाधक युवती मुक्त होते आणि त्यामुळेच तिचे मुस्लिम युवकाबद्दलचे आकर्षण कमी होते. 4. युवती मुसलमानांच्या संपर्कात आहे हे लक्षात येताच फक्त समुपदेश न करता तिच्या डाव्या कानपाळीला उजव्या
अंगठ्याने आणि डाव्या कानपाळीला डाव्या अंगठ्याने पकडून तिला 25 उठाबशा करायला लावायचे. त्याचप्रमाणे कुंजलिका स्तोत्र, भैरव स्तोत्र, हनुमान चालिसा याप्रमाणे कशाचे तरी रोज पठण करायला लावायचे. यामुळे युवतीला कसलीच बाधा होणार नाही. वरील विधानामागची सत्यता. असत्य ठरवणे खरोखरच अशक्य, बुद्धीच्या पलीकडचे आहे. परंतु ज्या कोणी व्यक्ती या संदर्भात भेटल्या त्या सगळ्यांनी मुलींना कैयात घेताना जादूटोण्याचा उपयोग केला जात असावाच असे खात्रीने सांगितले. फार थोड्या जणांनी मुलींना वाटणाऱ्या आकर्षणाची चिकित्सा वेगळ्या पद्धतीने केली. परत आलेल्या प्रत्येकीकडे तावीज किंवा गंडा निघतोच हे खरे. तथापि यामागे जादूटोणा हे कारण असावे असे अजिबात वाटत नाही. सांस्कृतिक प्रदूषणामुळे लैंगिक संतुलन बिघडते. ज्यांचे संतुलन जास्त बिघडते ते युवक आणि युवती अशा जाळ्यात झपकन फसतात. अनिवार्य आकर्षण त्यामुळे उत्पन्न होते. यामागे वय हे जसे प्रमुख कारण आहे त्याचप्रमाणे मुलींचा भवताल हे देखील महत्त्वाचे कारण आहे. एका अभ्यासकाच्या मते हा एक स्टॉकहोल्म सिंड्रोम प्रकार आहे. अशा मनोविकारात ज्या व्यक्तीने छळ सहन केलेला असतो त्या व्यक्तीला छळ करणाऱ्याविषयी आकर्षण वाटायला लागते. बऱ्याच युद्धकथामध्ये असा अनुभव येतो. ज्या मुली स्वतःच्याच मुखाने तिथल्या भयकारी वातावरणाचे वर्णन करतात त्याच मुलींना तिकडे जाण्याची ओढ का वाटते हा अजब संशोधनाचा विषय ठरला आहे. त्यासाठीच काही मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, मांत्रिक यांच्या भेटी घेतल्या. आज आपण इथेच थांबू. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.